आज आमच्या शेतातील सोयाबीनची कापणी चालू आहे। सोयाबीन कापण्याचे गुत्ते मोहम्मद भैयाने घेतले आहेत। सोयाबीन कापून झाल्यानंतर असे जागोजागी ढिगारे लावले जातात आणि नंतर एका जागेवर गोळा करतात। त्यानंतर मी तिळाच्या कोथळ्याजवळ आलो, ज्याची रास करायची बाकी आहे आणि मला शेतातील रानमेवा भेटला, म्हणजे काकडी भेटली। भुकेल्या माकडाला काय काकडीचे अप्रूक असं स्वतःला म्हणत मी काकडी खात आमच्या शेतातील दुधग्यांच्या वेलाजवळ आलो, जिथे मी 6 दुधग्यांची तोड केलो। त्यानंतर आईने मला म्हटले की तुला वैरण घेऊन घरी जायचं आहे। मग काय, आईने तर वैरण म्हणून डायरेक्ट हिरवं सोयाबीनच कापून दिलं। आमच्या मेंढरामधील एक मेंढी लंगडी झाली आहे, ती लवकर रिकवर व्हावी म्हणून पप्पांनी तिला घरी आणले आहेत। वैरण म्हणजे हिरवे सोयाबीन घेतलो आणि माझ्या स्प्लेंडर गाडीवर ठेवून घराकडे घेऊन आलो। घरी आणलेले सोयाबीन मी एका जागेवर टाकलो आणि त्यातील थोडेसे काढून मेंढराला चारलो आणि परत मी शेताकडे गेलो आणि साड्या आतरलो, कारण सोयाबीन गोळा करायचं होतं। मोहम्मद भैया वावरातून सोयाबीनचे गठोडे वाहून आणत होते आणि आणलेले गठोडे इकडे साहेब व्यवस्थितरित्या खुबाडावर रचत होते। 4-5 तासाच्या नंतर सोयाबीन कापून गोळा करून पण झाले। त्यानंतर मी मेडिकलवर आलो तर इकडे नरेशची मीटिंग चालू होती।